देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना युद्ध म्हणजे काय आहे? क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंता म्हणीसी. अर्जुना, क्षत्रियाच्या जीवनात युद्ध करण्याचा प्रसंग येणं म्हणजे काय आहे? क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लाहिजे. हजारो जन्म क्षत्रियानं पुण्य केलं तर त्याच्या जीवनात युद्ध करण्याचा प्रसंग येतो. आणि अर्जुना, सहज रस्त्याने जाता जाता चिंतामणी पायाला लागावा तसं तुला युद्ध भेटलंय बाबा, हे युद्ध टाळू नको. तसं आजच्या काळातलं युद्ध म्हणजे मतदान आहे. आणि ते मतदान म्हणजे काय? आपल्या शेकडो वर्षाच्या पुण्याचं फळ असतं का? कारण आपल्या धर्माचा अनुसरून वागणारा राजा आपण सिंहासनावर बसवू शकतो. म्हणून मतदान म्हणजे साधन आहे. स्वर्ग द्वारम अपावृतम, स्वर्गासाठी खुलं केलेलं द्वार म्हणजे असं आहे. आपल्यासाठी हे मतदान अत्यंत महत्वाचं आहे. पण दुर्दैव आहे हिंदू समाजाचं, जिथं हिंदू समाज असतो तिथं 45% 50% मतदान होतं. आणि जिथं इतर धर्मीय असतात त्यांचं 99% मतदान होतं. मग कोणता राजा निवडून येईल? बहुसंख्य समाज हिंदू असताना हिंदूचं रक्षण करणारी लोक या देशामध्ये पडतात. आणि जे गायी कापतात, जे आपल्या मुलींना पळवून देतात, असे अधर्मी लोक सिंहासनावर बसतात. आपण कोण याला जबाबदार? कोण? आपण मतदान न करणारे हिंदू याला जबाबदार आहोत. म्हणून आपल्या चरणी प्रार्थना, आपल्या अंगात शक्ती देवानं दिली ना, शक्ती नसेल, आपल्याला चालता येत नसेल तर पोरांना सांगा मला उचलून न्या, पण मला मतदान करायचंय असा हट्ट धरा. काही लोक म्हणतील अहो वारी आली, आळंदीची वारी. काही लोक पायी वाटचाल करत गावाहून येतात. आम्ही श्री गुरु गोविंददेव गिरीजी महाराज, परमपूज्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांना विचारलं की वारीमध्ये मतदान येतं, आता काय करावं? त्या सगळ्यांनी एक मतानं सांगितलं, काही नाही, मतदानाच्या दिवशी वारीतून गावाला परत जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन वारीत सामील व्हायचं, पण मतदान बुडवायचं नाही. कारण आज आपण वारीचा एक दिवस चुकवून शकलो नाही तर मग 5 वर्ष अधर्मी राजाच्या हाताखाली आपल्याला राबावं लागेल आणि त्यांनी केलेलं सगळं पाप आपल्याला भोगावं लागेल. म्हणून मतदान टाळायचं नाही. मी काही कुठल्या पक्षाचा प्रचारक नाही. मी तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही या पक्षाला मतदान करा, माझा तो अधिकारही नाही. फक्त एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करतो, रामाची निंदा जे आनंदाने कानाने ऐकतात त्यांना मतदान करायचं नाही. जे गायीची हत्या करतात त्यांना मतदान करायचं नाही. आणि आपल्या हिंदूंची करोडो एकर जमीन ज्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली, असा वक्फ बोर्डाला जे डोक्यावर घेऊन नाचतात त्यांना मतदान करायचं नाही. जे आपल्या हजारो करोडो मुलींना पळवून देतात. आजचा आकडा असा आहे, शासकीय आकडा, महाराष्ट्रातून रोज 72 मुली पळवून नेल्या जातात. महाराष्ट्राचा आकडा आहे हा. आणि त्या मुली कोण पळवून नेतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिंदूंच्या मुली पळवून नेण्यासाठी त्यांना बक्षिसं दिली जातात. मग ह्यांना जे पाठराखण करतात अशा अधर्मी लोकांची, त्यांना मतदान करायचं नाही. बर, दुसरी गोष्ट, आपण पांडुरंगाच्या दानपेटीमध्ये दान देतो. भारतातली सगळी मोठी हिंदूंची मंदिरं, तिथं आपण दानपेटीमध्ये दान टाकतो. त्या दानपेटीतलं फक्त 10% रक्कम त्या देवस्थानाच्या डागडुजीसाठी व्यवस्थेसाठी वापरली जाते आणि राहिलेली 90% रक्कम मौलवींना, मशिदींना, चर्चना चालवण्यासाठी वापरली जाते. हा कुठला न्याय आहे सांगा ना? आपण घाम गाळून कष्ट करायचे, देवाच्या दानपेटीत पैसे टाकायचे आणि ते पैसे आपल्याच धर्माला संपवण्यासाठी हे जर वापरले जात असतील तर हा कुठला न्याय आहे? मग अशांची पाठराखण करणाऱ्यांना मतदान करू नका, हे मी या गादीहून आपल्याला सांगू शकतो. एवढीच आपल्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानी